जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ओबीसी नेत्या पंकजाताई मुंडे यांना देण्यात यावी अशी मागणी जालन्यातील ओबीसी महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांना प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या मागणीचं निवेदन देण्यात आले। पंकजाताई मुंडे या एक अतिशय कर्तबगार आणि धाडसी विकासाभिमुख नेतृत्व आहेत। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा राजकीय वारसा त्यांना लाभलेला आहे। एक महिला पालकमंत्री प्रथमच जालना जिल्ह्याला मिळाव्यात आणि ते ओबीसीला मिळावे अशी मागणी देखील ओबीसी नेत्या ममता कायंदे यांनी केली। पालकमंत्री म्हणून पंकजाताई मुंडेची मागणी केली आहे। असं पाहता पंकजाताई एक महिला म्हणून एक ओबीसीची आहे, एक महिला म्हणून आम्हाला पाहिजेत त्या, कारण की सगळे जेंट्स पालकमंत्रीकडे जाऊ शकतात, कारण की महिला नाही जाऊ शकत ना। तर महिलांसाठी आम्हाला ओबीसीच्या पंकजाताई पाहिजे जालना जिल्ह्यासाठी। पक्षाकडे पाठपुरावा केला का तुम्ही असं म्हणतात? नाही, पक्षाकडचं काय पाठपुरवठा काहीच नाही, आम्ही पक्षाकडून आलोच नाही आहे ना। आम्ही एक सगळ्या समाजाच्या महिला आहे आपल्यासोबत, तर त्याच्यात आम्ही मागणी करू ना, करायला आलो। आता जिल्हाधिकारी यांच्याकडे गेलं, काय त्यांनी सांगितलं तुम्हाला? ते सांगितलं तुमची मागणी ती आहे की आम्ही मुख्यमंत्र्याकडे पाठवतोय म्हणून।